या बसा बसा ताई बसा. छोटू काय करतेस तू? तेच जे शकू मावशींना कायम हवं होतं आई. ओम, तू माझ्यावर चिडलायस, तुझं बरोबर आहे. तू मालविका ताईंवरही चिडलायस, पण तुमची अवस्था बघ काय झाली. जे झालं त्याचं त्यांना खूप वाईट वाटलंय, त्यांना पश्चाताप होतोय. बघ एकदा त्यांच्याकडे, त्यांच्याशी बोल, प्लीज बोल त्यांच्याशी, एकदा बोल. सुटू ऐक ना, इकडे जरा बोलायचं. अहो काय करतेस तू? काय बोलतेस? सुटू ही बाई तुझ्या बाळाच्या जीवावर उठलेली आणि तू. हे बघ स्वीटू, मालविका मॅडम कधीही बदलणार नाही. उगाच चांगुलपणा दाखवण्याची काही गरज नाही. सुटू ते बरोबर बोलतात, ही बाई बदलणार नाही, कधीच नाही. आई असं नाहीये दादा, तुम्हीच म्हणता ना माणसांना अनुभव येतात, माणसं बदलतात आणि माणसं बदलली की आपण जे झालं ते विसरायचं असतं, पुढे जायचं असतं, त्यांना माफ करायचं असतं. आई, शकू मावशींची आज काय अवस्था आहे, हीच वेळ आहे ना सगळ्यांना माफ करायची. आई, शकू मावशी मला नेहमी म्हणायच्या, आपण राग लोभ हे कवटाळून बसतो आणि माणसं निसटून जातात हातात न. नाती गमावून बसतो आपण आणि कायम मनात फक्त कडवट भावना राहतात, बाकी काही नाही. एकदा बघ त्यांच्याकडे, बघ त्यांची काय अवस्था झालीये. ह्या अशा वेळी त्यांना आधाराची गरज आहे, आपली गरज आहे, माणसांची गरज आहे. आज त्यांची आई ज्या अवस्थेत आहे ना त्यात मावशी म्हणून तू ते. सुटू आई प्लीज, मला कळतंय तुला काय वाटतंय, मला समजतंय, पण तुम्ही एकदा माझ्या जागी स्वतःला उभं करून बघा. मला असं वाटतं की जे झालं ते सगळं विसरून आपण त्यांना माफ करायला हवं. मामा बोल ना काहीतरी, अशी शांत का झोपली आहे तू? मामा चुकलंय माझं सगळं, मला माहिती आहे. मी आता परत असं नाही वागणार, पण तू परत ये, परत ये मामा प्लीज. मामा ऐक ना, मी कोणाला त्रास नाही देणार, मी कोणाची वाईट नाही वागणार. तू परत ये, पुन्हा मला एकदा ताईडी म्हणून हाक मार. मामा उठ ना एकदा, मामा ताईडी म्हणून हाक मार. शपथ मी ऐकेन तुझं. ओमची शपथ, माझ्या ओमची शपथ, मी कोणाला त्रास नाही देणार. मालविका मला सगळ्याच मारतात, पण फक्त तू आहेस जी मला ताईडी म्हणून हाक मारते. मला ऐकायची ती हाक. पुन्हा मामा
रॉकी दादा, मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करते की माणसं बदलतात. जे झालं ते विसरून त्यांना माफ करून. नहीं स्वीटू, तू जो सोच रही है ना उतना आसान नहीं है. ये भी आज तक जो किया ना वो याद करके मुझे अपने आप पे इतना गुस्सा आ रहा है. पता है किस लड़के से मैंने प्यार, ये ऐसी सेल्फिश लड़की से. रॉकी दादा, पण प्रेमात माणसाला बदलण्याची ताकद असते. हो, मला माहितीये मालविका ताई जे काही वागल्यात ते खूप चुकीचं वागल्यात. त्या भरकटल्या आहेत. त्या मनाने वाईट नाहीयेत रॉकी दादा. त्यांची काय अवस्था झाली बघा ना तुम्ही. आता तुमच्या आधाराची गरज आहे त्यांना सगळ्यात नहीं जास्त. स्वीटू, ऐसा कुछ नहीं है. रॉकी दादा, मी त्यांची सगळ्यात चांगली काळजी घेऊ शकता. म्हणून शकूमावशी इतक्या निश्चिंत होत्या त्यांच्याबद्दल कायम. आणि आज हे शकूमावशी नाही सांगू शकत आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते. ये बात तूने सही कही. मम्मी जी ना स्वीटू मुझे अपने बेटे जैसे मानती थी. मेरी हर टाइम एक प्रॉब्लम में मदद करते थे. रॉकी दादा, मग आज त्यांच्यासाठी तरी माफ करा ना. त्यांना तर तुमचं लग्न बघायची इच्छा आहे की नाही? मग आणि त्यांची इच्छा पूर्ण करायची असेल तर जी की हर एक इच्छा पूरी करने को मैं तैयार हूँ. कर सकता हूँ, करूंगा. मग पर ना ये भी पर भरोसा नहीं रहा है, कसम से नहीं रहा. पण प्रेम आहे ना अजून. वही तो प्रॉब्लम है ना स्वीटू, वही प्रॉब्लम. सोल्यूशन तेरे लिए ना. रो मत. मम्मी जी को कुछ नहीं होगा, सब ठीक होगा. टेंशन मत लो, शांत हो जाओ. मालविका ताई, सॉरी नाही नाही बोल. ओमची खूप दगदग झाली आहे आणि अजिबात आराम नाही केला. मला खूप काळजी वाटते त्याची. त्यांनी या सगळ्याचं जाम टेन्शन घेतलंय. त्याची दगदग होत होती आणि त्याला सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा त्याची ताईच इथे नव्हती. ना त्याच्यासाठी ना आईसाठी. ताई, ही वेळ आता स्वतःला दोष देण्यासारखी नाहीये. ओमला आधार देण्याची गरज आहे आता. तुम्ही बोलून बघा ना त्याच्याशी, तो ऐकेल. माझ्याशी तो बोलत पण नाही. माझं ऐकेल. माझं ऐकेल. आई,
ओमने अजिबात आराम नाही केलाय ग. मला खूप काळजी वाटते. त्यांनी धड खाल्लंही नाहीये काही आणि प्रचंड टेन्शन घेतलंय. खूप दगदग झालीये त्याला. पण त्याला थोडा आराम करायला हवा नाही. तू बोलशील का त्याच्याशी? सुटू, अशा परिस्थितीत दुसरं कसं काही सुचेल का त्याला? त्याला नाही सुचणार म्हणून मी सांगते ना. नाहीये बघ, डॉक्टर आहेत पण सगळे आहोत आणि डॉक्टर आहेत ते प्रयत्न करतायतच ना, जे त्यांना शक्य ते करतायत. पण हा, त्याला पण आरामाची गरज आहे ना. त्याला थोडा वेळ, 4 तास जरी त्याची झोप झाली ना, त्याला बरं वाटेल. बरोबर बोलतेस तू. हे सगळ्यांनी इथे थांबण्यात ते अर्थ वाटत नाही मला. हे प्रत्येकाला विश्रांती घेणं गरजेचं आहे. पण बोलू त्याच्याशी प्लीज. ओम, तू घरी जाऊन आराम करतोस का? चला. तू अजिबात झोपला नाहीयेस. तू असं करू नकोस राजा. हे बघ, आपली शकू बरी होणार आहे आणि बरी झाल्यावर ना तुलाच दगदग करावी लागणार. तुलाच उभं राहावं लागणार. ऐक माझं, थोड्या वेळासाठी घरी जा आणि आराम कर. नको. का तुम्ही ना खरंच हट्टीपणा करताय. हे दादा, हट्टीपणा नाही करत आहे. झाली मी इकडे, झाली थोडी झोप. हट्टीपणा नाही करते मी. घरी गेल्यावर माझं लक्ष लागणार नाही. असं नको ना करूस. ऐक ना माझं, आम्ही आहोत ना इथे. आमचं पूर्ण लक्ष आहे तिच्याकडे. डॉक्टर पण आहेत, सगळे आहेत. ऐक माझं, तू घरी जा. तू 3-4 तास झोप आणि मग हे तुला बरं वाटेल बघ. मी तुझं काही ऐकणार नाही. तू खरंच हट्टीपणा करू नकोस. तू घरी जा, आम्ही आहोत. ऐक माझं राजा. हा, ठीक आहे, मी घरी जातो. आलोच मी, येतोच आहे. ऐक ना ओम, तू स्वीटूला घरी घेऊन जाशील का तुझ्या बरोबर? नाही म्हणजे काय, ती पण दमली आहे, तिची दगदग झाली आहे. जरा आराम मिळेल तिला या परिस्थितीत. तुला ताई खरंच स्वीटूची काळजी आहे का परत तुझा काहीतरी प्लॅन आहे? काय बोलतोयस? मी खरंच काळजीने बोलते. प्लीज घेऊन जा तिला, ती पण दमली आहे. ओमशी बोलू का? नको, चिडेल परत. माझी बाजू सांगूनही त्याला आत्ता पटणार नाही काही. घे. कॉफी तुला आवडते तशी.
स्ट्रॉंग. नको काळजी करूस. माझी शकू जिद्दी आहे. या सगळ्यातून बाहेर पडणार ती. घे. नालू मावशी, मावशी माझं चुकलं खूप. याआधी खूप वेळा तुम्हाला सॉरी म्हणून झालं. आज खरंच मनापासून सांगते, माझं खूप चुकलं. मी तुम्हाला खूप त्रास दिला. फक्त माझ्या ओमचं भलं व्हावं असं वाटत होतं, म्हणून मी जास्त पॉझिटिव्ह झाले होते. तुम्हाला त्रास दिला आहे मान्यच, आणि आज तुम्हाला कोणालाही फेस करायची हिंमत नाहीये माझी. झालं गेलं विसरून जाऊ. आपण सगळे इथे आलोय ते फक्त एकच इच्छा घेऊन, शकून या संकटातून बाहेर पडावं. ती एकदा यातून बाहेर आली ना की माफी मागणारे मी तिची हात जोडून माफी मागायची, सॉरी म्हणायचंय तिला. कारण आतापर्यंत मी तिला पण फक्त मनस्तापच दिला, कधीच तिचा विचार केला नाही. ग्रांटेड धरलं तिला, कधी काळजी घेतली नाही. तिच्या इच्छा, आकांक्षा, संस्कार, माणसं मी काही नाही जपलं. ओमाची जेव्हा मला माफी मागायची ती कधी मागता येईल माहिती नाही, मागता येईल की नाही. म्हणून मी माझ्या मम्माची माफी मागते. मावशी सुद्धा मम्मासारखीच असते, आणि तू तर माझ्या मम्माची घट्ट मैत्रीण आहेस. तू माफ केलंस ना, तर माझ्या पप्पानी माफ केलं असं समजून मी प्लीज माफ कर बोला. ना माझ्या मनात राग आहे ना शकूच्या. आणि मुलांनी असं आईसमोर हात जोडायचे नसतात. सोन्या आईच्या मनात असते ना, ती आपल्या मुलांसाठी फक्त आणि फक्त काळजी. आणि मला तुला माहिती आहे का, त्या काळजीपोटीच आई कधी कधी बोलते आपल्याला, बडबडते, रागवते, चिडते. त्या काळजीपोटीच ती रुसते आपल्यावर. तुला माहितीये बाळा, देवाने ना आईला खूप मोठं मन दिलंय. पण सोन्या, त्या मनात ना आपल्या मुलांसाठी राग धरून देवाला जागाच दिली नाही आईला. आईच्या मनात असते ना फक्त माया, प्रेम. शकूची काळजी तेव्हा तुला शकूची माया कळली नाही, पण आता कळली ना सोने. माफ केलं शकूने तुला. मामा लाडक्या पोरीला माफ केलं.